खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीमधले नेते हे विशाळगडावरती जाणार आहेत। गजापूर इथल्या तोडफोड झालेल्या घरामधील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल। नागरिकांसाठी मदतीचं साहित्य सुद्धा त्यावेळी नेते मंडळी घेऊन जातील। 2 दिवसांआधी दगडफेकीची घटना घडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीचे नेते आज विशाळगडावरती जाणार आहेत अशी माहिती समोर येते। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, 2 दिवसांपूर्वीची घटना, 2 दिवसांपूर्वी झालेली दगडफेक आणि त्यानंतर आज या सगळ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते पोहोचतात। गुरु, अगदी बरोबर आहे। आज इंडिया आघाडीचे नेते, ज्यामध्ये खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते जे आहेत ते कोल्हापुरातल्या याच विशाळगडाच्या परिसरात असणाऱ्या गजापूर, ज्या ठिकाणी आंदोलकांना खरं तर हिंसक वळण जे ते आंदोलनाला लागलं होतं आणि त्यानंतर अनेक घरांची तोडफोड झाली होती, अनेकांच्या वाहनांची तोडफोड झाली, काही घरांना तर पेटवण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी झाल्याचं आपण सगळी दृश्य पाहिलेली आहेत। त्या सर्वांना खरं तर आता दिलासा देण्याची जबाबदारी जी आहे ती इंडिया आघाडीची असल्याचं म्हणत हे सगळे नेते जे आहेत ते इंडिया आघाडीचे आज त्यांना दिलासा देण्यासाठी जाणार आहेत। सकाळी 9:30 वाजता कोल्हापुरातून ते निघणार आहेत आणि विशाळगडावरती जवळपास 1.5 तासानंतर ते पोहोचणार आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात साहित्य ते सोबत आपल्या घेऊन जाणार आहेत। अनेकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सरकार जेव्हा त्यांना मदत देईल ते त्यांची वाट न पाहता आपण आपलं कर्तव्य समजून ही त्यांना मदत करणं गरजेचं आहे, त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे, त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे असं म्हणत ही सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी आज रवाना होत आहेत। त्यामुळं नक्कीच एकीकडेही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनेक जमावाकडून जे आहे ती तोडफोड करण्यात आली होती, मात्र इंडिया आघाडीकडून मात्र त्यांना आता दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। गुरु, धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे